आणि आता बातमी आहे राज ठाकरे यांची। मराठीच्या मुद्द्यावरून बँकांमधील आंदोलन राज ठाकरे यांनी अखेर मागे घेतलं। मात्र उदय सामंतांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीमध्ये महालक्ष्मीची चर्चा झाली का अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। बँकांमध्ये जात मराठीमध्ये व्यवहार होतात की नाही ते पहा, हा आदेश आता राज ठाकरे यांनी मागे घेतलाय। आंदोलन थांबवायला हरकत नाही असं राज ठाकरेंनी पत्रक काढत म्हटलंय। मात्र आंदोलन मागे घेण्यावरून उदय सामंत आणि राज ठाकरेंच्या भेटीवर गुणरत्न सदावर्तेंनी बोट ठेवलाय। उदय सामंतांच्या हाती महालक्ष्मी आहे त्यावर चर्चा झाली का अशा शब्दात सदावर्तेंनी डिवचलाय। राज की बात बताए उदय जी, राज की बात बताए उदय जी, क्या चर्चा हुई थी उदय जी, क्या चर्चा हुई थी उदय जी, क्या उदय जी टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 टोल, ये चर्चा हुई थी क्या उदय जी? क्योंकि हमारे उदय जी जो है, हमारे उदय जी जो है, महान लक्ष्मी उनके हाथों में है, महालक्ष्मी उनके हाथों में है। तो फिर कहता हूं, क्या चर्चा हुई थी उदय जी, क्या चर्चा हुई थी उदय जी? दरम्यान राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना नेमकं काय सांगितलं त्यावर एक नजर टाकूया। आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे। आता मराठी जनतेनंच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली तर मग ही आंदोलनं तरी कशासाठी करायची? काल कुठेतरी मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कुणाला कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी इच्छा आम्हाला देखील नाही। पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की। गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठीवरून पाहणीचे आदेश दिले। त्यानंतर बँकांमध्ये जात मनसे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देत होते, तर दुसरीकडे बँकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही कायदा हातात घेता येणार नाही असा इशारा दिला। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही, तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही। पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। माननीय सर्वोच्च न्यायालय के जजमेंट के आधार पर ऐसे मॉब लिंचिंग जैसे घटनाओं पर, दिहाड़ी मजदूरों के घटनाओं पर राज ठाकरे और उनके ऊपर अरेस्ट भी हो सकती थी और ये सारों के ऊपर ट्रेसपास जैसे गंभीर जो अपराध है उसके ऊपर कार्रवाई भी हो सकती थी। ये जब राज ठाकरे आज अचानक से नहीं बल्कि संविधान के शक्ति ने उन्हें रोका है। ये राज ठाकरे को राज ठाकरे की भाषा बदलने तक हमने लाए हैं। दुसरीकडे ज्या उदय सामंत यांच्या भेटीवरून राज ठाकरेंनी आंदोलन मागे घेतलं अशी टीका होतीये, त्या भेटीवरून उदय सामंतांनी आपण मराठी भाषेच्या संदर्भात चर्चा केल्याचं म्हटलंय, तर संजय राऊतांनी पान सुपारीचा कार्यक्रम होता अशी जोरदार टीका केली आहे। मराठी विश्व संमेलनाला एका साध्या निमंत्रणावर राजसाहेब उपस्थित होते, त्यांचे आभार मानायला मी आलो होतो आणि आज मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत, जे त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या, त्याची चर्चा करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं आणि मी त्यांच्याकडे आलो होतो। घेऊ द्या ना भेटीगाठी। मी बोललो त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे, चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर होतात। कधी मराठीच्या विषयावर होतात, कधी अजून काय विषयावर होतात आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे, नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होईल। स्वागत आहे। त्यांनी जरी कॉफीचा हाऊस टाकला असेल तर यांची चहाची टपरी सुद्धा चालत नाही, अशी यांची अवस्था आहे। आता यांना दुसरीकडे दुर्बीण लावून पाहावं लागतं कोण कुठं गेलं होतं। स्वतःकडं असलेला सुखसुकाट आता त्यांना नकोसा झालेला आहे, त्याच्यामुळे आलेलं त्यांना ते फ्रस्ट्रेशन आहे। मराठीच्या विषयावर मनसेनं अनेक आंदोलनं केली। आता बँकांमध्येही मराठीचा वापर व्हावा यासाठी मनसेचे कार्यकर्ते बँकांमध्ये धडकले। मात्र मनसेचे कार्यकर्ते फुटपाथवर दुकानं लावणाऱ्यांकडून देखील भाडं मागतात।
अशी टीका करत राज ठाकरे हे स्टँड अप पॉलिटिकल कॉमेंटेटर असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. आत्ता तुम्हाला सांगतो, परेलच्या फुटपाथवर हा बडबड करत होता पोरगा की बाहेरून येता हे करता मराठीत, आणि ती म्हणत होती साहब 2 बच्चे है, मेरा एक 11वीं में बेटी है, 10वीं में है, और ये ऐसा बोल रहा है. आखरीला काय म्हणत होती ती माहिती आहे बोलण्याच्या याच्यात, जसं राज ठाकरे स्टँड अप पॉलिटिकल कॉमेंटेटर, तर ती बिचारी काय म्हणत होती माहिती आहे तिच्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये, साहब ये अभी क्या बोल रहा है, ये फुटपाथ का है ना भाड़ा भी मांग रहा है, फुटपाथ का भाड़ा भी मांग रहा है. म्हणजे अंडर दिस जी आहे ना, ही चुकीच्या वाममार्गानं सुद्धा ही मुलं जातात. निवृत्ती बाबरसह हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.